नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात गॅपडाऊन ओपनिंगसोबत केलेली। निफ्टी ऑलमोस्ट 200 पॉईंट खाली बिलो 24,000 ओपन झालेली आणि ट्रेडही करत होते। याचं रिझन होतं मेनली IT सेक्टर, इन्फोसिस, TCS ऑलमोस्ट ओपनिंगला 6 ते 7% डाऊन होते। ॲक्सेंचरचे रिझल्ट्स, US ची कंपनी आहे, US बेस, आणि ॲक्सेंचरचे काल रिझल्ट्स आले आणि गायडन्स त्यांनी एकदम पुअर दिला आहे नेक्स्ट फायनान्शियल इयरसाठी, आणि त्यामुळे ॲक्सेंचरच्या शेअरमध्ये फॉल आला। परिणामी आपल्या IT सेक्टरमध्ये पण फॉल आला। ऑलरेडी आपल्या IT सेक्टरला 50%पेक्षा जास्त करेक्शन आलेलं आहे, आणि इन बिटवीन जी काही रिकव्हरी आलेली 1200-1250पर्यंतची, इन्फोसिसला असेल, TCSला 2400पर्यंतची, ती सगळी एंटायर रिकव्हरी रॅली वाईपआउट होताना बघायला मिळालं। आणि ऑलमोस्ट निफ्टी, इन्फोसिस 7% डाऊन, TCS 6% डाऊन होता। परिणामी मार्केटसुद्धा त्या न्यूजमुळं निफ्टी 200 पॉईंट खाली राहिला। बँक निफ्टी 300 पॉईंट खाली ओपनिंग झालं। ओपनिंगनंतरनं मार्केट मात्र 24,000च्या बिलो ट्रेड करत राहिलं, पण काही जसं मी व्हिडिओमध्ये म्हटलं की 23,900च्या आसपास चांगला सपोर्ट आहे। जर 24,000च्या खाली आलं तर 24,000च्या खाली 23,900चा सपोर्ट घेतला, आणि तिथून थोडीशी क्लोजिंगपर्यंत रिकव्हरी आली। निफ्टी सक्षम 24,000च्या वरती बंद देण्यामध्ये राहिला। क्लोजिंगला थोडीशी रिकव्हरी आली, बाकी एंटायर दिवसभर मार्केटवर दबावच राहिला आहे। फक्त क्लोजिंगला शेवटच्या अर्ध्या तासामध्ये निफ्टी शार्प 100 पॉईंट बाउन्स दिला, आणि 100 पॉईंट बाउन्स देऊन लोअर लेवलवरून 100 पॉईंटची रिकव्हरी देऊन बंद झाला 24,000च्या आसपास। निफ्टी ऑलमोस्ट 150 पॉईंट खाली आहे। बँक निफ्टी 300 पॉईंट, सेन्सेक्स 600 पॉईंट खाली आहे। एंटायर दिवसभर मार्केटवर दबावच राहिला आहे। सोमवारच्या सेशनसाठी ट्रेड करायचं असेल तर निफ्टी 24,000च्या वरती आहे, तोपर्यंत परत पुन्हा 24,200पर्यंत जाण्याचा अटेम्प्ट होऊ शकतो। 24,000च्या खाली मेंटेन राहिला तर 23,900 पहिला सपोर्ट आहे, 23,800 दुसरा सपोर्ट आहे। त्यामुळे 24,000च्या खाली 23,900 आणि 23,800 हे दोन सपोर्ट निफ्टीला आहेत। 24,000च्या वर मेंटेन राहिला तर 24,200पर्यंतची रॅली आणि मोमेंटम निफ्टीमध्ये येऊ शकतो। या अनुषंगानं तुम्ही निफ्टी ट्रेड करू शकता। बँक निफ्टीमध्ये बघायचं झालं तर 57,500 सपोर्ट आहे। 57,500च्या खाली आलं तर 57,200पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते। अदरवाईज हायर लेवलला 58,000पर्यंत बँक निफ्टी जाण्याचे चान्सेस आहेत। बँक निफ्टीला 58,000च्या आसपास रेजिस्टन्स आहे। या लेवलनुसार बँक निफ्टीमध्ये सुद्धा तुम्ही ट्रेड करू शकता। आज NSEमध्ये 1470 शेअर वाढले, त्या बाजूला 1530 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 26 शेअर्स वाढले, त्या बाजूला 23 शेअरमध्ये पडझड आहे। थोडा मिक्स पडणाऱ्या शेअर्सची संख्या बऱ्यापैकी सेम आहे, तर मार्केट ओपनिंगला गॅपडाऊन नंतर क्लोजिंगला रिकव्हरी आलं, त्यामुळे थोडेसे शेअर्स रिकवर झालेत। सेक्टर इंडिसायजेसमध्ये सुद्धा मिक्स शो आहे। फार्मा आणि एनर्जी सेक्टरमध्ये चांगला पॉझिटिव्ह बायस बघायला मिळाला, तर IT सगळ्यात लूज होणारं सेक्टर 3.5% डाऊन राहिलं। त्याच्यापाठोपाठ बँक निफ्टी, रिॲलिटी आणि ऑटो सेक्टरमध्ये मंदी बघायला मिळाली, दबाव बघायला मिळाला। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तरी ग्लोबल मार्केट मिक्स आहेत। युरोपियन मार्केट्स काही पॉझिटिव्ह आहेत, काही निगेटिव्ह आहेत। डाऊ फ्युचर्स 200 पॉईंट मायनस आहे। ओव्हरऑल ग्लोबल मार्केटसुद्धा इराण US डीलनंतर वॉच करत आहेत, स्टेट ऑफ हॉर्मझ कसं ओपन होईल। पॉज घेतला आहे। क्रूड ऑइलसुद्धा बिलो $80, अराउंड $80च्या आसपास आहे। त्यामुळे थोडंसं ओव्हर द विकेंड बघणं गरजेचं आहे की स्टेट ऑफ हॉर्मझ जी काही इराण US डील झाल्या, स्टेट ऑफ हॉर्मझ ओपन होते, शिप ट्रान्झिट होतात काय, आणि त्यानुसार सोमवारी मार्केटचं ओपनिंग असेल। तर बघा मार्केट सोमवारी कशा पद्धतीनं बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।